नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. जळगावकडून पाचोऱ्याकडे येणाऱ्या मार्गावर बिलदी धरणाजवळ पहाटे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. रात्री साधारण 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास धान्याने भरलेली आयशर मालवाहू गाडी मालेगावच्या दिशेने जात असताना चालकाला रस्ता नीट समजला नाही आणि गाडी चुकीच्या बाजूने गेली. तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता, ज्या ठिकाणी बांधाकडे जाणारा मार्ग दाखवण्यासाठी दिशादर्शक बाण लावण्यात आला आहे, ते बाण खूपच लहान असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. रात्रीच्या अंधारात चालकांना हे संकेत स्पष्टपणे दिसले नसावेत. परिणामी गाडी थेट पुढे जाऊन डिवायडरवर जोरात आदळली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डिवायडरचे मोठे नुकसान झालं आहे. अनेक कॉन्क्रीटचे भाग तुटून पडले आहेत. धोक्याची तीव्रता इतकी होती की जर डिवायडरने गाडी अडवली नसती किंवा आणखी थोडा जोराचा धक्का बसला असता तर संपूर्ण आयसर गाडी थेट बिलदी धरणाच्या पाण्यात कोसळण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र हा प्रकार त्या ठिकाणाच्या सुरक्षितते व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की इतक्या धोकादायक वळणावर आणि धरणाजवळ मोठे व स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना रस्ता सहज समजू शकेल. तुम्ही या व्हिडिओ मध्ये तुटलेल्या डिवायडर अपघातग्रस्त ठिकाणी आणि दिशादर्शक बाणाची स्थिती स्पष्टपणे पाहू शकता. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करणं आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.